हॅलो नमस्कार, तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत. आज आहे गुढीपाडवा आणि गुढीपाडव्याच्या तुम्हा सर्वांना खूप 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 शुभेच्छा. हे नवीन वर्ष तुम्हा सर्वांना खूप आनंदाचं जावो आणि भरभराटीचं जावो. तर आज सकाळी मी लवकर उठले होते. माझं गुरुचरित्राचं पारायण चालू आहे हे तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. आजचा 6वा दिवस आहे. उद्या समाप्ती होईल गुरुचरित्राची पारायणाची. तर आज हजबंडला लवकर जायचं होतं ड्युटीला, त्यामुळे मग गुढी पण खूप लवकर उभी केली. साधारणतः मी 7:30-8:00लाच गुढी उभी केली आणि नैवेद्य मी पुरण वगैरे घातले, पण आणखी पूर्ण नैवेद्य झालेलं नाही आहे. तोपर्यंत मी खडी साखरेचंच नैवेद्य दाखवलं आहे. हे पहा गुढी तुम्हाला दिसत असेल इथं. गुढी उभी केली. हजबंड मग ड्युटीला गेले आणि आता इथून मग मी पूर्ण स्वयंपाक वगैरे करून घेईन आणि गुढीला नैवेद्य दाखवीन. आणि ही सर्व तयारी हजबंड करून गेले. फक्त मी गुढीला फक्त साडी नेसवली, बाकी हजबंडनी पूर्ण तयारी केलेली होती. हार वगैरे आणलेला, ढाळा, आंब्याचा ढाळा वगैरे आणून पूर्ण पूजा. इथं डाळ शिजून झाली आहे. मी 2 वाट्या डाळ घेतली होती. डाळ चांगली शिजली आहे, एकदम मऊसर डाळ शिजली आहे. आणि त्यातलं पाणी काढण्यासाठी मी असं इथं निथळत ठेवलेलं आहे. याची मला येळवण्याची आमटी करायची. आमच्याकडे या कटाला कटाची आमटी म्हणत नाहीत, येळवण्याची आमटी म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात मला कमेंटमध्ये नक्की सांगा. इथं कुकरमध्ये एका डब्यात भात आणि एका डब्यात बटाटे लावून घेतलेले आहेत. बटाटे मी यासाठी लावली आहेत की माझं पारायण चालू आहे आणि मग कांदा लसूण डाळ भात वगैरे खात नाहीत, त्यामुळे मग मी बटाट्याची आमटी साधी आमटीच करणार आहे मला स्वतःसाठी खायला. जोपर्यंत कुकर होईल तोपर्यंत मी लसूण सोलून घेते, म्हणजे आमटीची मी तयारी करून घेते आणि आमटी फोडणीला घालते. एखादा सण असला ना की सगळी जिम्मेदारी शक्यतो बायकांचीच असते. म्हणजे बघा, लवकर उठायचं, दारात झाडून काढायचं, घरातलं झाडून घ्यायचं, परत सडा, रांगोळी, देवपूजा, आणखी म्हटलं तर जो सण असल्यानंतर आपल्याला जो एक्स्ट्राचा स्वयंपाक म्हणजे पुरणपोळी म्हणा किंवा खीर, बासुंदी, श्रीखंड जे काही असेल ते, मग तो स्वयंपाक पण बायकांनी करायचा. आणि त्यातली त्यात सर्वांना चहा, नाश्ता आणि मग घरातले सगळे उठले असतील नसतील त्यांना उठवणं, कपडे धुणं, झाडू, परत फरशी पुसणं, काही काम नसणं. उलट ज्यावेळेस आपल्याला सण असतो ना त्यावेळेस एक्स्ट्रा कामं खूप असतात. पण असं आहे की आपली मुलगी असेल किंवा आपल्या घरातली असतील आपले सदस्य, बाबा कामं जर वाटून घेतली, एकाने काम करायचं एकाने काम करायचं, तर ती त्या दिवशी लवकर होतं, ते काम होतं लवकर. आणि जी घरातली स्त्री आहे तर तिला ते बर्डन येत नाही किंवा त्या कामाचा तिला कंटाळा येत नाही आणि त्याची थकून जात नाही. कारण सकाळी उठल्यापासून मग ते रात्री किती कामं राहतात. एक तर सणामुळे कामं वाढलेली असतात आणि पुरणपोळीचा स्वयंपाक काय असं लवकर होत नाही, त्याला थोडा वेळ लागतोच, कितीही म्हटलं तरी थोडा वेळ लागतोच. आणि मग त्यासाठी थोडीशी कामं डिवाइड करून घेतली किंवा प्रत्येकाने थोडंसं छोटी छोटी कामं आपण घेतली ना वाटून, तर कामाचा कंटाळा पण येणार नाही, शीण येणार नाही आणि जो काही सण असेल ना तो आपण एकदम उत्साहात आणि आनंदात साजरा करू शकू ना. तर तसं तर सगळ्यांनी, प्रत्येक घरातल्या लोकांनी सपोर्ट केलाही पाहिजे आणि कामं थोडीशी वाटून घेतलीही पाहिजेत. आता मी आमटीला फोडणी घालून घेते आधी. इथे मी फ्रंट कॅमेराने शूट करते, त्यामुळे तुम्हाला उलटं दिसत असेल. मी सरळ हातानेच काम करते पण ते उलट्या हाताने करते असं दिसत असेल, पण तसं नाहीये. थोडीशी जिरे घालायची आहे. येळवण्याची आमटी इथे मी
फोडणीला घातलेली आहे। यामध्ये मी कांदा घातलेला नाही आहे, थोडीशी जिरी घातली आहे आणि लसूण, कोथिंबीर, एक हिरवी मिरची आणि खोबरं हे सर्व मी मिक्सरमध्ये वाटून घेतले आणि ते फोडणीला घालते आहे। याने काय होतं की आमटीची जी स्वतःची चव आहे ती कायम राहते आणि बाकीचा जास्त मसाला मी घालत नाही, कारण मला आमटी अशी साधीच आवडते। कांदा आणि बाकीचा मसाला घातल्याने काय होतं, त्याची स्वतःची जी चव असते ती दाबल्या जाते असं मला वाटतं, म्हणून मी ही अशा साध्या पद्धतीनेच आमटी करते। आता मी डाळीला चटका देऊन घेते। माझं किचन खूप छोटं आहे आणि तिथे ट्रायपॉड ठेवायला जागा खूप कमी आहे आणि पुरणपोळीचा स्वयंपाक करायचं म्हटल्यानंतर सगळ्या किचनमध्ये पसारा होतोच, त्यामुळं हे तुम्हाला दिसत नसेल की मी काय करते। पण मी आधी डाळ घेतली, त्याच्यामध्ये अर्ध्या क्वांटिटीमध्ये गूळ घेतला आणि त्याला आता कढईमध्ये चटका देऊन घेते। पुरणाला चटका दिलेला आहे, इथं होत आलेला आहे, पुरण शिजलेलं आहे, पूर्ण व्यवस्थित शिजलं असल्यामुळं चटका द्यायलाही काही प्रॉब्लेम होत नाही। याच्यातलं पाणी आता पूर्ण सुकलेलं आहे। पुरणाला चटका देऊन झालेला आहे आणि आता मी त्याच्यामध्ये सुंठ, बडीशोप आणि जायफळ घालणार आहे। त्यासाठी मी थोडीशी बडीशोप घेतली आणि ती तव्यावर भाजून घेते। थोडीशी गरम झाल्यानंतर भाजून झाल्यानंतर मिक्सरमधून त्याची एक पूड करणार आहे आणि मग ती पुरणामध्ये घालणार आहे। पुरणामध्ये सुंठ बडीशोप घातली ना त्याची चव खूप छान येते आणि बिना सुंठ पावडर घालता किंवा बडीशोप घालता मला पुरणपोळी आवडतच नाही, त्याची चव त्यामध्ये इतकी छान लागते। आणि गुळ आहे तर गुळामध्ये जायफळ पावडर ही खूप छान लागते, त्याचं दोघांचं कॉम्बिनेशन खूप मस्त लागतं। त्यामुळं जायफळ पावडर, सुंठ पावडर आणि बडीशोप पावडर नक्की पुरणामध्ये घातली पाहिजे। पुरण झालेलं आहे, पुरणाला चटका देऊन झालेला आहे। आता याच्यामध्ये जे कलथा आहे, उलताना आहे, ते मधोमध रोवलं ना की ते पडलं नाही पाहिजे। ते जर मधोमध रोवल्या गेलं तर याचा अर्थ आहे की आपलं पुरण पूर्णपणे एकदम परफेक्ट शिजलेलं आहे, परफेक्ट झालेलं आहे आणि आपण आता गॅस बंद करू शकतो। हे बघा, उलताना असं मी मधोमध रोवून बघितलं, त्या अजिबात पडत नाही आहे, डगमगत नाही आहे, एकदम मधोमध उभं राहतंय। आणि जर समजा पुरण झालं नसेल ना तर ते उलताना आपल्या पडेल खाली, मग थोडा वेळ आणखी ते होऊ द्यावं लागेल। पण माझं आता हे पुरण झालेलं आहे, मी गॅस बंद करते आणि मग हे थोडंसं हलकं थंड झाल्यानंतरच त्याला मी पुरण यंत्रातून किंवा चाळणीतून, माझ्याकडे चाळणी आहे त्या चाळणीतून मी गाळून घेणार आहे। गॅस बंद केल्यानंतरच मी पुरणामध्ये सुंठ पावडर आणि बडीशोपची पूड करून घालते। इथे सुंठ मी अशी खलबत्त्यात थोडीशी कुटून घेतली आहे आणि बडीशोप भाजून झालेली आहे, त्याला मी आता मिक्सरमधनं काढणार आहे आणि मिक्सरमधनं पावडर करून मग आपल्या झालेल्या पुरणामध्ये घालायची आहे, म्हणजे त्याची चव तशीच राहते। गॅस बंद केलेला आहे आणि थोडंसं पुरण गरमच असताना त्याच्यामध्ये मी आता जायफळ पावडर किसून घालते आहे। जायफळ पावडर अशी किसून घातल्याने त्याची जी चव आहे ती तशीच राहते, त्याला काही वाटायची गरज पडत नाही, अशीच किसून घालायची। आणि गूळ असल्यामुळे जायफळचं जे कॉम्बिनेशन आहे ते खूप छान लागतं। मी बडीशोप वाटून घेतली आहे, ती पण मी याच्यामध्ये घालणार आहे, पण आधी हे घातल्याने त्याची चव तशी राहत नाही, त्याची जो स्वाद आहे, जी चव आहे ती उडून जाते। त्यामुळे गॅस बंद केल्यानंतरच हे घालायचं आहे।
इथं माझं पुरण झालेलं आहे. आता ते मी ते चाळणीतून गाळून घेते आणि पुरण एकदम छान झालेलं आहे. खूप पातळी नाही झालेलं आणि घट्टही नाही झालेलं, त्यामुळे एकदम स्मूथ आणि लोण्यासारखं म्हणतात ना, अगदी तसंच पुरण झालेलं आहे. पुरण माझं वाटून झालेलं आहे आणि आता इथं मी पीठ मळून घेते. थोडंसं गव्हाचं पीठ आणि थोडंसं मैदा असं दोन्ही मिक्स करून पण आपण पीठ मळू शकतो, पण मी इथं पूर्णतः गव्हाचंच पीठ घेते आणि गव्हाचे पीठ व्यवस्थित मळून घेते. आधी थोडंसं घट्ट मळून नंतर त्याला पाणी घालून आणि थोडंसं तेल घालून आपण जर पीठ मळलं तर त्याची पोळी फाटत नाही आणि त्याची पोळी अशी लवचिक बनते, खायला खूप सॉफ्ट बनते. त्यामुळं मैदा जरी नाही घातला तर चालेल, पण फक्त त्याला व्यवस्थित थोडंसं पाणी थोडंसं तेल असं लावून चांगलं असं मळून घेतलं पाहिजे. पहिल्यांदा पूर्वी काय करायचे लोक, पाट्यावरती त्याला आपटून मळायचे, थोडंसं पाणी घालायचे, थोडंसं तेल घालायचे आणि वरवंट्याने त्याला असं कुटून पीठ मळायचे. त्याच्यामुळे ते पीठ खूप चांगलं असं लवचिक राहायचं आणि सॉफ्ट त्याच्या एकदम पोळ्या व्हायच्या. कितीही पुरण घाला, कितीही मोठ्या पोळ्या करा, अजिबात पोळी फाटायची नाही. तर तशाच पद्धतीने पण मी हाताने जसं हे पीठ चांगलं व्यवस्थित मळून घेते. खूप आधी मी पीठ मळून ठेवत नाही, खूप पातळ होतं ते, त्याच्यामुळं आता मी हे पीठ मळून घेते. त्याच्यानंतर कुरडई तळायची आहेत, भजी वगैरे तळायचे आहेत, मग तोपर्यंत तेवढं पीठ भिजलं तरी पुरेसं आहे. इथं मी भजी करायला पीठ भिजवून घेते आहे. कांदा कापलेला आहे, त्याच्यामध्ये बेसन कालवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडीशी हळद, थोडीशी मिरची पावडर घातलेली आहे. आज मी मिरची चिरून घातलेली नाही आहे, थोडीशी मिरची पावडर घातलेली आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं ओवा घातलेला आहे आणि मीठ घालून हे पीठ व्यवस्थित भिजवून घेते मी. आधी जास्त पाणी नाही घालायचं, थोडंसंच पाणी घालून पिठाच्या सगळ्या गुठळ्या मोडून घेते आणि व्यवस्थित मग हे करून आता भज्यासाठी हे पीठ भिजवते आहे. यात मी कढईतलं तापलेलं तेल, कडकडीत तापलेलं तेल एक चमचाभर घालते आहे. त्याच्याने तेलकट होत नाहीत आपले भजी आणि व्यवस्थित अशी कुरकुरीत लागतात. इथं भजीसाठी कुरडईसाठी तेल तापलेलं आहे. आमच्याकडे कुरडईला कुरडई म्हणत नाहीत, कुरवडी म्हणतात. आणि इथं तेल तापलेलं आहे आणि ते आधी मी साबुदाण्याचे पापड तळून घेते आहे आणि त्यानंतर मग कुरडया तळून घेते आहे.
चांगलंच आपल्याला कडक तेल आहे आणि त्यामध्ये आता मी भजी सोडलेत आणि व्यवस्थित चांगला रंग येईपर्यंत, लाल तांबूस रंग येईपर्यंत याला फ्राय करून घेते आहे. भजी करून झालेली आहेत. सर्व भजी एकदम काढून घेतलेली आहे एका ताटामध्ये आणि कुरडई पण एका ताटामध्ये काढून घेतलेली आहे. ही कुरडई नंतर मी एका डब्यामध्ये भरून ठेवणार आहे, जेणेकरून ती नरम नाही पडणार. आणि इथं आता पीठ पुन्हा एकदा व्यवस्थित ते तुपाचा हात लावून मळून घेते आहे आणि आता मी पोळ्या करायला घेते आहे. इथे मी पोळीसाठी उंडा करून घेते आहे. जेवढी आपला उंडा असेल ना तेवढंच पुरण घालता येतं. जर आपलं पीठ व्यवस्थित मळलं गेलेलं असेल तर जितका आपण उंडा घेतो तितकंच आपल्याला पुरण घालूनही खूप छान पोळी लाटता येते.
इथे माझा संपूर्ण स्वयंपाक तयार झालेला आहे आणि ही नैवेद्याची थाळी भरून ठेवलेली आहे। नैवेद्य दाखवायचं आहे गुढीला आणि मंदिरामध्ये म्हणजे महाराजांना पण एक नैवेद्य दाखवला आहे आणि गुढीला नैवेद्य दाखवतात माझे हस्बंड। ते आले होते, मग त्यांना म्हटलं तुम्हीच दाखवा आता गुढीला नैवेद्य। ते दाखवून घेत आहेत, मग जेवायला वाढायचं आहे। हस्बंडला ड्युटीला जायचं आहे, त्याच्यामुळे त्यांच्याकडे वेळ नसतो, खूप कमी वेळ असतो त्यांच्याकडे, त्यामुळे असं घाई करतात ते। देवाला नैवेद्य दाखवून झालाय आणि यांनीच दाखवलं देवाला नैवेद्य, गुढीला नैवेद्य। आणि आता मी त्यांना जेवायला वाढले, जेवतायत ते। तर मैत्रिणींनो, माझा सगळा स्वयंपाक झालेला आहे, देवाला नैवेद्य यांनीच दाखवला आहे आणि मग आता त्यांना जेवायला वाढले, जेवतायत आणि जेवून मग त्यांना परत ड्युटीला जायचं आहे। परी आज सुट्टी होती, परीला घरीच होती, तिचंही जेवण झालं आहे आणि तिचा अभ्यास चालू आहे, अभ्यास करते ती। आणि मला जेवायचं आहे अजून, तर मी बटाट्याची भाजीच केलेली आणि चपाती केली होती माझ्यासाठी। आणखी हे पारायणामध्ये कसं होतं की आपल्याला कांदा लसूण खायचा नसतो, डाळ वगैरे अशा बऱ्याचशा गोष्टी असतात की त्या खात नाहीत, आणि मग माझा सेपरेट मी स्वयंपाक केलेला होता आणि बाकीचा सगळा स्वयंपाक मी सेपरेट केलेला होता। पण हा आजचा व्हिडिओ जो होता ना, ते मला माझे असं आहे की फॅमिली क्वार्टरमध्ये राहताना की मी रोज कसं राहते किंवा मी रोजची लाईफ कशी जगते त्या संबंधित हे सगळे व्हिडिओ असतात। तर फ्रेंड्स, प्लीज मला कमेंट करा की तुम्हा सर्वांना माझे व्हिडिओ आवडतात का, आणि पुढचा व्हिडिओ तुम्हाला काय बघायला आवडेल ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा। तुमच्या कमेंट्सची मी खूप आतुरतेने वाट बघत असते आणि खूप आवडतात मला तुमचे कमेंट्स वाचायला आणि त्याचा रिप्लाय पण द्यायला। तर लाईक करा माझ्या चॅनलला, सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि असाच सपोर्ट मला करत राहा, अशाच छान छान कमेंट्स मला करत राहा। तर फ्रेंड्स, हा होता आजचा व्हिडिओ, तुम्हा सर्वांना कसा वाटला प्लीज प्लीज नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक करा। ओके, उद्या भेटेन एक नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय। पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप 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 शुभेच्छा।